आज आहेत आमच्या घरी छोट्या दिरांच्या लग्नाच्या सुवासनीचा कार्यक्रम. सुवासनीचाच नुसता कार्यक्रम नाही, त्याच्यासोबत आज बांगड्याचा सुद्धा कार्यक्रम आहे. काल मी तुमच्यासोबत घाण्याच्या कार्यक्रमाचा मिनी व्लॉग शेअर केला आहे, तो सुद्धा चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. बांगड्याचा कार्यक्रम आणि सुवासनीचा कार्यक्रम असल्यामुळे छोटंसं छानसं इथं डेकोरेशन सुद्धा केलं होतं. आणि आमच्या इकडं ना लग्नाच्या खूप सवासनी असतात, म्हणजे बघा कुलदेवींच्या आणि जानाई धानाई या देवींच्या सुद्धा सवासनींचा कार्यक्रम असतो. म्हणून मग मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. सगळ्या सुवासनी जेवणासाठी बसवल्या होत्या. आणि लग्नाच्या सुवासनीच्या कार्यक्रमामधील आमच्या इथली एक महत्वाची प्रथा किंवा परंपरा म्हणू शकता. तर तुमच्या इकडे पण अशी काही प्रथा परंपरा आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. तर ती परंपरा अशी आहे की एका कुवारिकेला असा शेर जो असतो धान्य मोजण्याचा, तो पालता घातला जातो, त्याच्यावरती तिला बसवलं जातं. तिच्या डोक्यावरती एका कापडाची अशी चुंबळ करून दिली जाते. त्या चुंबळ्यावरती पाण्याचा भरलेला एक तांब्या ठेवला जातो. त्याच्यावरती एका प्लेटमध्ये पुरणाचा पूर्ण नैवेद्य ठेवला जातो. त्यातला एक घास तिला चारतात आणि तिला आंबडलं का असं विचारतात आणि सांगायला लावतात की कुठून आली आणि कुठल्या दिशेला चालली, असे काही छोटे मोठे प्रश्न विचारतात. आणि त्यानंतरच सुवासनीच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो. तर हेच आहेत छोटे दीर आकाश आणि त्यांच्याच लग्नाच्या सुवासनीचा हा कार्यक्रम आहे. तर आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आमच्या इकडल्या प्रथा परंपरा जशा आहेत तुमच्यासोबत शेअर करते. तर तुमच्या इकडल्याही मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. काय 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 आंबडलं का, भाजी भाकरी खाल्लेली आवडली का, असं काय तर विचारा. आई थोडं मग इथं आता जी काही परंपरा होती ती पूर्ण केली. त्यानंतर आमच्या नवरदेवाने सगळ्या सुवासनींच्या पाया पडून घेतलं. आणि इथं आता ज्या माझ्या छोट्या ननंदबाई आहेत त्यांनी दारासाठी तोरण आणलं होतं. लग्न ज्यावेळेस घरात लग्न कार्य असतं तेव्हा बहिणीचं तोरण असतं घराला, म्हणून मग तोरणाची साडी सुद्धा आमच्या इथं दिली जाते. मग माझ्या नंदूबाईचं काय अजून लग्न वगैरे नाही, त्या छोट्याच आहेत, त्यामुळे ओटी वगैरे काही भरली नाही. हळदी कुंकू लावून जी काही साडी होती ती त्यांच्या हातामध्ये दिली. त्यानंतर सुवासिनींची सगळ्या जेवण वगैरे झाली होती. आणि ज्या सुवासिनी जेवण करून उठल्या होत्या त्यांनाच इथं आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. परंतु बांगड्या भरण्याच्या अगोदर ज्या बांगड्याचे मुठ्ठे असतात त्याची सुद्धा इथं आमच्या इथं पूजा केली जाते. आणि त्यातल्या बांगड्याचा मुठ्ठा सोडल्यानंतर पहिल्यांदा बांगड्या ह्या घरातल्या देवांना म्हणजे ठेवल्या जातात आणि त्यानंतरच या सगळ्या बायकांना बांगड्या भरल्या जातात. तर इथं छान असं मुठ्ठ्यांची पूजा करायची चालली होती. आणि मग आम्ही घरच्या काही बायका आणि सासूबाईंच्या काही मैत्रिणी या जेवायच्या राहिलो होतो, म्हणून मग आम्ही इथं सगळेजण जेवण करण्यासाठी बसलो होतो. आणि तोपर्यंत तिकडं बायकांना पान सुद्धा खाण्यासाठी म्हणजे सुवासनींना ठेवलं होतं. तर काही जणी पान खात होत्या, काही जणी बांगड्या भरत होत्या. आणि इथं आता बघा मोठे सासरे, छोटे सासरे आणि मधी नवरदेव असे जेवायला बसले होते. आणि इथं आता
बघू शकता गुलाबी साडीत ज्या मध्ये बसल्यात ना त्या सासूबाई आहेत आणि त्यांचाच मुलगा आहे आकाश आणि त्यांचंच लग्न आहे आणि हिरव्या साडीत आहेत त्या छोट्या सासूबाई. आता बघा लग्न आहे लग्न घर आहे म्हटलं की कुरवल्या ह्या नटणारच. इथं आता ह्या छोट्या कुरवलीनं सगळ्यात अगोदर हातभर बांगड्या भरून घेतल्या. कालच्या मिनी ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की तांदूळ रंगवण्यासाठी सुद्धा हिची फार मिठी उठली होती. आणि बघा जी परी तुम्हाला मी शेरवरती बसलेली दाखवली होती ना तिनं मेहंदीच्या कार्यक्रमासाठी छान अशा गाण्यावरती स्वतःचे स्वतः व्हिडिओ बसवलेले आहेत. तिला कोणताही डान्स क्लास वगैरे काही नाही. तर मेहंदीचा ब्लॉग सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, बघायला विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या. नंतर भेटू अशाच छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.